नीलम चिल्लर कुठे ठेवली? आत आहे की टेबलाच्या ड्रॉव मध्ये. कुठं बी कसं ठेवता? राम कृष्ण हरी. अरे नाना आ गए, नाना के लिए कोई चाय तो लेके आओ. अरे जितू, अरे तुझं पोरग मराठी का बोलणार रे? काय माहित ते हिंदी का बोलतय तेच कळना. बहुतेक त्याच्या शाळेत सगळी हिंदीच बोलत असतील त्यामुळे असेल. अहो नाही ना ह्याच्या क्लास मध्ये ना तू एकटाच हिंदीत बोलते. परवा मी शाळेत गेले ना तेव्हा स्वाती मी सांगत होती मला. अहो तसं नाही नाना. अहो हा पोटात असताना सुमनला हिंदी पिक्चर बघायचं डोळायला लागलं होतं म्हणूनच पोरगा असं झालंय. गबसत आहे तुमचं तर काय पण असते बघा. आता हाय का सांगू का सांगू? जितू भाऊजी संग दबंग पिक्चर बघाय कोण गेलं होतं? हा बोलू का बोलू? काय जितू भाऊजी? सांगू का सांगू? नाना आज मी बनवलाय. राम कृष्ण हरी. उषा आओ प्या प्या तुमच्या उशानच केलाय. तुम्हाला काय माझा हातचा चहा दिला तर काय गोड नाही लागत वय? अगं तू आषाढी कार्तिकीला चहा करणार त्याची चव आम्ही कशी लक्षात ठेवणार? काय नाना अगं तसं नाही. थकून बागून घरी आले का नाही की बायकोच्या हातचा एक घोट जरी चहा प्याला ना तरी शेणावटा कसा असा पळून जातोय बघ. आणि माझ्या चहाने काय अजून थकताय वय? तुला नाही कळणार ती. तुझा नवरा आल्यानंतर तू त्याला जेव्हा चहा देशील का नाही तेव्हा कळल तुला. येऊ का? हा ये की. शीतल जा अजिंक्यसाठी चहा करून आण. नाही नको मी पैसे द्यायला आलोय ते पापडांचा. चल देते. हे हातात दे. टाकलेले पैसे घेत नाही. हे आता दे. चल निघ आता. चल. नाना येऊ का? हा ये बाळा. चल. शीतल काय प्रकार आहे हा? काय नाही नाना. पापड न्यायला आला होता त्यो. आहे का नाही सुमन? होय नाना. नाना तुम्ही आवरून घ्या सगळं की. अजिबात पाठीशी घालू नका हिला. अक्का ग बसा. अहो या पोरीला येसन घालाय पाहिजे बर का. गुरासारखी उधळत्या निसती. आज त्या पुष्पाच्या घरातलं पापड उचलून आणल्या तिनं. का उचललं सांग की. सांगते की. तिची किराण्याची उधारी थकली होती तर ही तिला म्हणली की तू जर दिली नाहीस तर मला पाहिजे तशी वसूल करन मी. अहो म्हणून बचत गटाचं पापड उचलून आणल्यात हिनं. त्यांनी शब्द दिला होता पैसे दुसऱ्या दिवशी देणार म्हणून. अगं होय पण तुला काय करायचं दुकानाचं ते बघून घेतलं असतं की आपांनी. आमचे हे जाऊ द्या अक्का. आमच्या ह्यानं कधी उधारी वसूल करता आली का? तुम्ही दोघींनी बिघडून ठेवले तिला. लाडावून ठेवले नुसती. अव आता तुम्हीच काय ते सांगा हिला. शीतल अगं ती माणसं काय पळून जाणारी आहेत का?
आणि धंदा म्हटले की सगळ्यांना सांभाळून घ्यायला लागतच की. आता समजा आपल्या गावात दुसरं एखादं दुकान असतं, ते हेच गिराईक तिकडे गेलं असतं का नाही काय? म्हणून नेहमी धंदा करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. कळलं? रामकृष्ण हरी. हळू काय झालं काय? अरे दुधात पाणी नको टाकूस. का? अरे फॅट कमी बसेल ना. आठवड्यात सगळ्यात जास्त फॅटच्या दुधात बसेल ना त्याला 10 लिटरची किटली बक्षीस म्हणून मिळणार आहे. आणि बघ आजचा 6वा दिवस आहे आणि आपण 3 वेळा पहिले आलोय. जर आजच्या 4थ्या दिवशी आपलं फॅट जास्त बसलं ना तर आपली किटली फिक्स. ते कराय शिकले, पण अगं दुधात थोडं तरी पाणी टाकलंच पाहिजे, नाही तर कास जळल. कास जळल म्हणजे काय? म्हशी आटतील दुधाला. एका दिवसानं काय नाही आटत. अगं अजिबात पाणी टाकू नकोस. अगं पण नाही म्हणजे नाही. लय आगा बाई पोरगी. एकदा तडक्यात घाऊ दे माझ्या, मग बघा कशी दुमती करते. अहो राहू दे की मामी, मी कशाला नादी लागते तिचे. तिच्या नादी? तिला म्हणावं हिच्या नादी लागू नको. हिच्या नादी लागून आमची काय अवस्था झाली बघितलंस ना. तर हालत चालल्यात तुमचं. मी होते म्हणून टिकले या घरात, नाहीतर अवघड होतं बुईट्यांचं. गप्ताय का आता? हाय का मी लिहिणं पळवा पळवी 10-12 पापड मोडलं. पेपर आणलाय. कसला पेपर? कसला नाही. मिलिटरी भरतीच असेल काहीतरी. मिलिटरीचीच लागीर झाली बर का. एकदा तुम्ही काय ते खूळ काढा त्यांच्या डोक्यातून. घ्या नुसतंच ह करत माणूस. जरा काय चाललंय अजिंक्यांचं बघा. ए रावल्या वाचते. भरतीच वय. हा भरतीच हा SBIPOST पोस्ट. ए रावल्या, तुझं इंग्लिश ऐकून मस्त दूध द्यायचं बंद करेल. अजून 2 म्हशी दारा काढायचे. एक आहे वाच रे. हा दुवान तुला येत वय वाचाय नाही. हे क्या आजा, तुला एक सांगू का? नको. सांगतो की. नाही म्हणलंस तर ऐकणार आहेस तू. लगा शिट्टीने लगातार डेअरीत 3 वेळा पहिला नंबर काढलाय. पहिला का? तुझं काय 2दाच बसलंय दूध फॅटला. आज जिंकत्या शिकलीच नीत्या किटली. अरे माझा मित्र आहे का तिचा? यावेळी आपणच नंबर काढत असतो बघ. बघू की. हरला का आजा? पुढच्या आठवड्यातच भरती की. असून दे की मग. यार गप. काय सांगतोस? होय 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 का? काय सांगतोस? लागा आता तयारीला लागलं पाहिजे. होय असं गप बसून चालणार नाही. कोण बसलंय मग? हा मीच की. मी होणार आहे भरती. मला लय कॉन्फिडन्स आहे. तुमच्या दोघांचंच बघा बाबांनो. होय होणार की. होणारच आहे. भेटतोय काय कुणाला? हसतोस काय क्या? होणारच आहे. अरे होय की मग आम्ही कुठं नाही म्हणले.
होते. हा. मी काय म्हणतो, चांगलाय की पोरगा. ठीक आहे. म्हणजे बरं आहे. बघू फोटो. मला नाही वाटत आपल्या शेतीला शोभल असं. बघू. अहो त्यांचं काय ऐकू नका. चांगलाय की पोरगा. आपल्या कवठ्याच्या पाहुण्यांनी आणलंय स्थळ. खानापूरचा आहे पोरगा. पुण्यात नोकरीला असतोय. पुण्याला एवढ्या लांब? आता एवढ्या लांब कुठं, 2 तासावर तर आहे पुन्हा. अहो नाही पण पोरगी आपल्या नजरेखाली असलीच बरी. पोरीचं लगीन झालं की तिच्या संसारात ना खूप सुने माहेरच्या आणली. कुणी? आपण होय? मग कोण? वहिनी काय की इतक्या लवकर पोरीचं लग्न करावं असं मला नाही वाटत. हा काय माझं बी तीच म्हणणे. आणि तिचं कॉलेज चालू आहे अजून, ते तरी संपू दे. तेच की. तुम्हाला वाटतं का तिचं कॉलेज 10-15 वर्षात संपल म्हणून? उषा आती होते. अति अहो 12वी 3 वर्ष काढली आणि पुढे अजून किती लागतात काय माहिती. अहो तिच्या बरोबरच्या सगळ्या पोरींची लग्न झाली की. म्हणून काय आपल्या पण पोरीचं लग्न लावायचं होय? अक्का अहो एकच पोर आहे घरात. काय चाचा निवांत का? हा निवांतच. यास्मिन आहे का? नाही, क्लासवरून आली नाही ती अजून. असं व्हय. बर. ए आगे सुन सुन तो आगे आगे खरंच नाही आई वो. झूठ काय को बोला उसको? देखो तो कैसे सुनतीच नाही अपना. सौरव पण आता 12वीलाच आहे आणि तुम्ही म्हणताय तसं तो पण बाहेर शिकायला जाईल. सुमनचा ध्रुव पण अजून लहानच आहे. आणि आमचं म्हणाल तर आमच्या पोटाला बी पोर नाही. आमचा आनंद आम्ही शितलीच्यातच बघतो आणि ती पण अशी लग्न करून गेली म्हणजे घर ओस पडेल की वाक्का. तुम्ही ना असं काय तर बोलून इशे पुढे ढकलता. अशाने एक चांगलं स्थळ मिळायचं नाही तिला. अहो अक्का तुम्ही काळजीच करू नका. आपल्या पोरगीला 1 नंबर स्थळ मिळते की नाही बघा. अहो तो रस्त्याने जरी चालला ना तरी लोक सलाम ठोकतील त्याला. हा आणि एकदम सुखात कायम आपल्या बरोबर ठेवल तो तिला. हा आणि एकदम जवळच आणि तोला मोलाचं स्थळ निघतं की नाही बघा. म्हणजे कसं सगळं एकदम आपल्या मनासारखं होईल. होय होय. बस करा. उगा स्वप्न रंगू नका, नाहीतर मनात मांड आणि पदरात धोंडा अशी गत व्हायची. आता तुम्ही समधी एवढं सगळं तिच्या इशी बोलताय, पण तिला हाय का काय त्याचं? इतका वेळ झाला कुठं भटकते काय माहिती. काय खोटं बोलताय चाचा? घरातच होती की यास्मिन? हाँ क्या यास्मिन कब आई तू क्लास से? राव देव चाचा, तुम्हाला नाही जमत खोटं बोलायला. चल ग. कुठे निघाली? कुठला का? डेअरीत दूध घालायला निघाले. तुझा की तिला कशाला नेती? जाऊ दे की एकीला दोघी. तिला कोण खाते वय? हीच फाडून खायली एखाद्याला. आव चाचा, तिला नेती म्हणजे ती लकी आहे ना माझ्यासाठी. लक्की कैसे? अहो ती जवळ जवळ माझ्या बरोबर आली आहे ना डेअरीत दूध घालायला, तेव्हा आमच्या घरचं दूध फाटला नंबरात बसले. आज जर दूध नंबरात बसलं ना तर माझ्या बक्षिसाची किटली फिक्स आहे. तेरे घर में क्या कमी है क्या? लय किटले असतील की. आहेत की, पण बक्षिसाच्या किटलीचा मान वेगळाच असतोय ना. तुम्हाला नाही कळणार. जाऊ द्या. चल ग.
इतना काय को बोलते तुम उस शीतल को? तुमको नहीं मालूम? आफत है ये लड़की, हैं? इसका ना पढ़ाई में ध्यान ना कुछ, इसकी वजह से अपनी यास्मीन नापास हो गई तो ऐसा सोचो ना कि हमारी यास्मीन की वजह से वो लड़की पास हो गई तो ऐसा होएगा नहीं। इतनी भी बुरी नहीं है वो, नादान है थोड़ी। मालूम है। जामिया किधर है? टीवी देख रहा है अंदर। जामिया, ए जामिया, अरे का थेला तो मागे जाऊन उभा राहा, मग नंबर आला की सांगतो तुला मी. हा जा जा. का इकडे द्या. कशाला? अहो द्या की. ए बरे क्या काय पाया पडल्याने फॅट वाढतं का काय? हे तुझं तू बघ की, तुला कोणी विचारलंय वे? होय, आता बघू की कोण जिंकतंय ते आज. हा हा बघ, मीच जिंकणार आहे. बघ की, हा बघ की, कळलंच. बघ बघ. जाने दे ना शीतल, जाने दे. काय फॅट कळू दे, मग बघतेच याला. का रे घ्यायचं? हे तू डोक्यात दहीबात करू नको, जाईत ना. हे लय होते आजा, हे माहिती लय होतंय. लय मस्तीला आल्यागत करू नको. तू मस्तीला करू नको. ए गा बस. हे जा, हल हे निघ. जा चल. हल अरे चल. बाबा नो, गप्पा सगळे बाबा. दंगा करा असेल तर घरी जावा. डेरे ही आमचा आबा कावत्यात. होय होय होय, मला काल आबा कावलं होतं. आज या ठिकाणी मला सांगण्यात असा आनंद होतो की आज चांगलं फॅट बसलेलं आहे. अजिंक्य शिंदे यांचं. वर भावा जिंकलं, अगं नाही माझ्या दुधात नाही पाणी, बाई माझ्या दुधात नाही पाणी, अगं नाही माझ्या दुधात. अरे नाच की. नाही माझ्या दुधात नाही पाणी, माझ्या दुधात नाही पाणी. हे आजा, आज तू जिंकलायस, पण लक्षात ठेव, उद्याचा दिवस अजून बाकी आहे. हे उद्या बी मीच जिंकत असतो. हं? बाई माझ्या दुधात नाही पाणी, बाई माझ्या दुधात नाही पाणी. उद्या कोण जिंकतंय आणि कोण नाचतंय ते कळलंच. उद्या नाही ना तुझ्या नाकावर टिचून किटली नेली तर नावाची शीतल नाही. चॅलेंज आहे माझं.